नमस्कार. BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आजही भारतामध्ये जवळपास 67% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. परंतु भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती ही निसर्गाच्या पावसावर अवलंबून असल्यामुळे कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त आहे. शेतकऱ्यांना अथक परिश्रम केल्यानंतर सुद्धा त्याच्या एकंदरीत जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता आज तागायत आलेली नाही. त्यात पुन्हा महाराष्ट्राची परिस्थिती इतर राज्याच्या तुलनेत कठीण आहे शेतीच्या बाबतीमध्ये. आणि त्यात पुन्हा मराठवाडा जर असं म्हटलं तर शेतकऱ्याची अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. भारतामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या झालेलं राज्य महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झालेला शेतकऱ्यांचा विभाग म्हणजे मराठवाड्याचा विभाग आहे. आम्ही जन्मलो या मातीत किती होणार का माती, खाप रातला दिव्यात कधी पेटणार त्या वाती, आकाशातला चंद्र कापसाच्या बोंडाला चोरू चोरून पाहे, तरी माझ्या माये माऊलीची मांडी उघडीच आहे. ही सत्य परिस्थिती मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची आहे. पण तमाम शेतकऱ्यांसाठी आज आपण महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर नेमकं काय करायला हवं, कशा पद्धतीची भावना शेतकऱ्याच्या मनात असली पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बसवण्णा असं म्हणतात की शेतकऱ्यांनी स्वतःला जगद्गुरू समजलं पाहिजे, कारण जगद्गुरू होण्यासाठीची जी पात्रता लागते ती शेतकऱ्यामध्ये असते. मग जगद्गुरू कोणाला म्हणायचं? आज आपण जगद्गुरूची व्याख्या वेगळी करतो, परंतु महात्मा बसवण्णाची जगद्गुरूची व्याख्या खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आत्मसात करणं नितांत आवश्यक आहे. ते एका वचनामध्ये असं म्हणतात, ज्याने आपल्या घामाने काळी माती भिजवली, ज्याने आपल्या घामाने काळी माती भिजवली, ज्याने अपार कष्ट करून स्वतःचा देह जिजवला, ज्याने जीवाची पूजा करून शिवाची पूजा केली, ज्याने आपल्या झोपडीलाच कैलास मानला, ज्याची वाणी तैची करणी, तोची जगद्गुरु झाला कूडल संगम देवा. किती समर्पक असं वचन आहे. आणि या वचनामधल्या सर्व कंडिशन्स खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्णांनी ज्या सांगितल्या, जी पात्रता सांगितली, जगद्गुरूची पात्रता काय सांगितली. जसं आपण म्हणतो पहा की खासदार होण्यासाठीची पात्रता काय, तर आपण मग सांगतो तो भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत, संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात. तसं जगद्गुरू होण्याची पात्रता काय? मग जगद्गुरू होण्याची पात्रता महात्मा बसवण्णा सांगतात, ज्याने आपल्या घामाने काळी माती भिजवली. मग आपल्या घामाने काळी माती भिजवणारा कोण आहे? तर तो शेतकरी आहे. ज्याने अपार कष्ट करून देह झिजवला. मग अपार कष्ट करणारा कोण आहे? या देशातला मजूर आहे, या देशातला कष्टकरी आहे, या देशातला कामगार आहे, जो अपार कष्ट करतो आणि स्वतःचा देह झिजवतो. ज्याने आपल्या झोपडीलाच कैलास मानला. प्रामाणिकपणे काम करणारा शेतकरी आपल्या झोपडीलाच कैलास मानतो. ज्याने जीवाची पूजा करून शिवाची पूजा केली. म्हणजे काय कवे कैलास? आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या कामाला प्रथम देवत्व देणं, त्याची पूजा करणं, म्हणजे त्याला प्राधान्य देणं. मग एखादा शिक्षक असेल तर शिकवणीसाठी प्राधान्य, एखादा डॉक्टर असेल तर रुग्णाची सेवा करण्यास प्राधान्य, एखादा इंजिनियर असेल तर काहीतरी भव्य दिव्य या देशाच्या निर्मितीमध्ये स्वतःचं योगदान देण्यासाठीचं प्राधान्य, एखादा सैनिक असेल देशाच्या रक्षणासाठीचं प्राधान्य, एखादा कामगार असेल त्याच्या कामामध्ये देव शोधणे. म्हणजे पहिलं जीवाची पूजा. जीवाची पूजा म्हणजे स्वतः काम करत असलेल्या त्या कामावरची निष्ठा आणि त्यानंतर शिवाची पूजा, म्हणजे मग तो परमशिव असेल. ही पात्रता सांगितलेली आहे त्यांनी. आणि ज्याची करणी तैशी वाणी, ज्याची वाणी तैशी करणी, म्हणजे जो बोलतो तसं वागतो. जसं
संत तुकाराम महाराज म्हणाले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अगदी त्याचप्रमाणे महात्मा बसवेश्वर असं म्हणतात, ज्याची करणी तैसी वाणी, जो काम करतो तसंच त्याच पद्धतीचं आचरण करतो आणि जो बोलतो तसंच आचरण करून वागतो, तोची जगद्गुरु झाला कूडल संगम देवा. आणि मग अशाला जगद्गुरु म्हणायचं आहे. किती समर्पक आणि राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असणारी ही व्याख्या आहे. नाहीतर आजकाल जगद्गुरु कुणाला म्हणायचं आपण जर पाहिलं, कोण स्वतःला जगद्गुरु म्हणून घेतो हेही आपण पाहत असतो. पण त्याचं वर्तन कसं असावं, त्याचं वर्तन या वचनाप्रमाणे असलं पाहिजे. जे आता आपण पाहिलेलं आहे तो श्रम करणारा असला पाहिजे, त्याची श्रमावर निष्ठा असली पाहिजे. त्यासोबतच त्याने पहिलं जीवाची पूजा करून नंतर शिवाची पूजा केली पाहिजे. त्याच्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये कुठलाही फरक असता कामा नये आणि त्याने श्रम करून स्वतःचा देह जिजवला पाहिजे. म्हणजे ऐतखाऊ प्रवृत्ती असलेला हा जगद्गुरूच्या पात्रतेचा होऊ शकत नाही. ही भूमिका 1000 वर्षापूर्वी जरी महात्मा बसवेश्वरांनी सांगितली असली तरी आज 21व्या शतकामध्ये जगत असताना राष्ट्रनिर्मितीमध्ये आपल्या आयुष्याची स्वप्नपूर्तीसाठी सुद्धा महात्मा बसवण्णाचं हे वचन प्रत्येकाने घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांनी या वचनाचा आदर्श घ्यावा, डॉक्टरनी या वचनाचा आदर्श घ्यावा, इंजिनियर्सनी या वचनाचा आदर्श घ्यावा, विद्यार्थ्यांनी या वचनाचा आदर्श घ्यावा, शिक्षकांनी या वचनाचा आदर्श घ्यावा. प्रशासकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीसोबतच राजकारणामध्ये सत्ताधाऱ्यांनी आणि सत्तेमध्ये आलेले येऊ पाहणारे या सर्वांनीच या वचनाचा आदर्श घेऊन जर मार्गक्रमण केलं तर निश्चित महाराष्ट्रासमवेत पर्यायाने भारत नवराष्ट्र म्हणून निश्चित उभं राहू शकतो. हा एक विश्वास महात्मा बसवण्णांनी या वचनातून दिलेला आहे.